विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोनिकल पेंडलम हा छोटा पार्ट जो आहे रोटेशनल डायनामिक्स नावाच्या चॅप्टरमधला बघणार आहोत. सुरुवातीला कोनिकल पेंडलम म्हणजे काय आणि कोनिकल पेंडलमच्या पिरियडसाठी आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज कोनिकल पेंडलम, ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ दॅट कोनिकल पेंडलम. त्याच्यामध्ये आपल्याला त्याची व्याख्या 1 मार्क आणि जे काही एक्सप्रेशन आहे. आता प्रश्न किती मार्काला विचारला आहे तुम्हाला, 3 मार्काला विचारला का 4 मार्का, त्याच्यावर अवलंबून आपल्याला ते आन्सर द्यायचे. ठीक आहे. तर कोनिकल पेंडलम त्याची व्याख्या आपल्याला बघण्याच्या अगोदर आपण सिंपल पेंडलम आणि कोनिकल पेंडलम यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण सुरुवातीला बघूया. ठीक आहे. तर सिंपल पेंडलम हा जो मुद्दा आहे आपल्याला नंतरच्या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहायचा आहे. तोपर्यंत थोडक्यामध्ये आपल्याला याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे सिंपल पेंडलमचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणू आपण आयडियल सिंपल पेंडलम, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं प्रॅक्टिकल सिंपल पेंडलम. आयडियल सिंपल पेंडलम म्हणजे काय पहा. एखादा पॉइंट मास, सपोज दिस इज अ पॉइंट मास, is tied to a massless, inextensible and flexible string. Suspended from a rigid support. Suppose this is a perfectly rigid support. पहा, लक्षात घ्या. पॉइंट मास कशाच्या सहाय्यानं, स्ट्रिंगच्या सहाय्यानं, आणि स्ट्रिंग कशी असायला पाहिजे, मासलेस, इनएक्सटेन्सिबल, न ताणणारी. रबर ताणतं, ही स्ट्रिंग कशी असायला पाहिजे, न ताणणारी. फ्लेक्झिबल, न मोडणारी परंतु वाकणारी. थोडक्यामध्ये आपल्याला म्हणता येईल किंग्स पडू शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशी ही स्ट्रिंग असायला पाहिजे. आणि ही स्ट्रिंग एका परफेक्टली रिजिड सपोर्टपासून काय करायची, सस्पेंड करायची. तर ही जी पूर्ण अरेंजमेंट आहे त्याला काय म्हटले त्यांनी, आयडियल सिंपल पेंडलम. पहा, लक्षात घ्या. पॉइंट मास, मासलेस, इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल हे गुणधर्म असणारी स्ट्रिंगच्या सहाय्यानं त्या पॉइंट मासला टाईट करायचं, बांधायचं, आणि ही स्ट्रिंग परफेक्टली रिजिड सपोर्टपासून सस्पेंड करायची. अशा प्रकारचा जो काही पेंडलम आहे किंवा ही जे अरेंजमेंट आहे पेंडलमची, याला काय म्हटलं आहे आपण, आयडियल सिंपल पेंडलम. ओके. देन व्हॉट इज प्रॅक्टिकल सिंपल पेंडलम. पॉइंट मासच्या ऐवजी हेवी मेटल स्पियर, or it is also called as ball, is suspended from, is tied to a light, inextensible, flexible string and is suspended from not perfectly a rigid support. This type of arrangement is called as practical simple pendulum. पहा, दोन्हीमध्ये फरक. इथं पॉइंट मास होतं, इथं हेवी मेटल स्पियर. पहा, आपल्याकडे एक स्पियर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा मेटल स्पियर आहे. या मेटल स्पियरला इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल, मासलेस स्ट्रिंगच्या सहाय्यानं आपण काय केलं, टाईट केले, म्हणजे बांधलं. आणि माझा हात म्हणजे रिजिड सपोर्ट असं गृहीत धरू तात्पुरतं आपण. ओके. आणि याला सस्पेंड केलं आहे. तर ही जी अरेंजमेंट आहे, रिजिड सपोर्ट, inextensible, flexible and light string, this is the heavy sphere or ball. So this arrangement is called as simple pendulum. त्याला जर आपण पेंडुलमला थोडे छोटे ऑसिलेशन्स दिले तर
याचं ऑस्युलेटरी मोशन व्हायला सुरुवात होईल. टू अँड फ्रो मोशन म्हणू आपण त्याला, किंवा ऑस्युलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन असुद्धा म्हणतो आपण त्याला, टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे. तर हे ऑस्युलेशन याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये ऑस्युलेशनमध्ये आपल्याला ते पाहायचं आहे डिटेलमध्ये. फक्त तुम्हाला कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम यांच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असावं यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पाहायचं कोनिकल पेंडुलम कशाला म्हणायचं, हे जर सिम्पल पेंडुलमविषयी. या दोन्हीमधला फरक आपल्याला कळाला. इथं पॉईंट मास आहे, इथं हेवी स्पिअर आहे. इथं मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग आहे की नाही. तर प्रॅक्टिकलमध्ये लाईट इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंगचं साईन आपण त्याला सस्पेंड करायला. ठीक आहे. त्यानंतर कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, या ठिकाणी कुठेतरी कोन व्हायला पाहिजे. त्या नावामध्येच आहे कोनिकल मीन्स कोन. आपण पाहतो आईस्क्रीमचा कोन पाहिला असेल तुम्ही, खरमरेखातील असतो जे पेपरचा कोन तयार करतो त्याप्रमाणे या ठिकाणी कुठेतरी कोन तयार होतो का पहा. हा बॉब आहे. आता कोनिकल पेंडुलम म्हणजे एक प्रकारचा सिम्पल पेंडुलमच आहे असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. पण याच्यामध्ये हा जो बॉब आहे त्याचं जे मोशन आहे हे कसं आहे, होरिझॉन्टल सर्कलमध्ये आहे. आणि ही जी स्ट्रिंग आहे इट मॅक्स कोन विथ व्हर्टिकल्स. या ठिकाणी ही जी स्ट्रिंग आहे ही काय करायली, कोन करायली कोणाशी, व्हर्टिकल्स. ठीक आहे. तर ही जी अरेंजमेंट आहे याला काय म्हटलं, कोनिकल पेंडुलम. याची व्याख्या कशी करता येईल आपला, a type of conical pendulum is a simple pendulum in which heavy metal sphere or bob describes horizontal circular motion and string performs a cone. ठीक आहे. सो दिस टाईप ऑफ पेंडुलम इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. त्याची डायग्राम आपल्याला काढता येईल. पहा, आपल्याला पिरियडसाठी एक्सप्रेशन काढायचे. तर सुरुवातीला आपण कोनिकल पेंडुलमची डायग्राम काढू आणि नंतर पिरियड म्हणजे काय, कोनिकल पेंडुलमचा पिरियड कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन बघू आणि त्याच्या पिरियडसाठी आपण एक्सप्रेशन पाहणार आहोत. सो लेट अस ड्रॉ द डायग्राम फॉर दॅट कोनिकल पेंडुलम. This is a horizontal circle. Okay. This is the mean position of that bob. This is the horizontal circle in which that bob moves in circular orbit. See here. So this is the bob, suppose. This is a rigid support, a string, flexible, massless, light, flexible and inextensible string is tied to this bob metal sphere and is suspended from a rigid support. Okay. मग या ठिकाणी असं गृहीत धरू आपण, लेट m be the mass of that sphere, small r be the radius of that horizontal circle in which that bob performs circular motion. Okay. And let this point is, suppose this is the point of suspension, that is called as point O. This point suppose is B and this point is suppose A, and let us consider this point is point B. Let when that pendulum is performs circular motion, what happens? There are two types of forces which are acting on that bob. We know that the weight of, suppose mg is the weight of that bob and which is acting vertically downward direction, and another one, suppose this is the length of that string. Let this is the height, OA is the height of that string, and if we perform very short angle or very small angle, this is nothing but the length of that string. ज्यावेळेस तो बॉब त्या होरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होतो, पहा या ठिकाणी लक्ष द्या. आपण असं गृहीत धरू की हा बॉब होरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह व्हायला. मग ही पोझिशन कुठली आहे पहा, ही बी पोझिशन असं गृहीत धरू आपण. या बी पोझिशनला काय होईल, त्या बॉबवर दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट व्हावेत. एक म्हणजे त्याचं वेट विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, कारण या स्वतःचा मास आहे, असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मास
यांचं जर प्रोडक्ट म्हणजेच त्याचं वेट जे आहे हे कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि हे हेवी असल्यामुळं या स्ट्रिंगमध्ये एक प्रकारचा ताण आहे, त्यालाच म्हणतो आपण टेन्शन. अँड another type of force which is acting on that sphere is nothing but the string tension in that string, and that is nothing but it is indicated by letter T0, and it acts towards the point of suspension along that string. So there are mainly two type forces which are acting on that ball. One is it's a weight which is acting vertically downward direction, and another force which is acting on that sphere is nothing but that is the tension which is produced in that string. Here this tension T0 can be resolved into two components. One component is that is the vertical component, that is called as T0 cos of theta, and horizontal component that is called as T0 sin of theta. पहा हे जे टेन्शन आहे स्ट्रिंगमध्ये निर्माण झालं त्याचं परत दोन वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये विभाजन झालं आहे. पहिला जो कंपोनंट आहे त्याला आपण म्हटलं आहे व्हर्टिकली कंपोनंट किंवा व्हर्टिकल कंपोनंट T0 cos of theta. इट ॲक्ट्स vertically upwards, and another component that is of tension, that is nothing but T0 sin of theta, which is acting horizontally towards the center, horizontal circle of that, or the center of that horizontal circle. Yes. So here we can write this T0 cos of theta, that is vertical component, balances the weight of that bob or sphere, and hence we can write T0 cos of theta is equal to mg. Suppose this is equation number 1, and this horizontal component T0 sin of theta, which is directed towards the center along the radius of that horizontal circle. So we know that when the bob revolves in a circular orbit, there are two types of forces which are acting on that bob. One is it's a centripetal force which is acting towards the center, and another one is centrifugal force which is acting outwards. So here we have considered in our textbook, आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये दोन प्रकारच्या फिगर दिल्यात. पहिली जी फिगर दिली आपला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची, तर दुसरी जी दिली आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल नॉन इनर्शियल काय आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. ज्याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ओबे होतात त्याला आपण इनर्शियल, ज्याच्यामध्ये होत नाहीत ओबे त्याला आपण नॉन इनर्शियल म्हणतो आपण, ठीक आहे. तर याच्यामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आपण कुठला सेंट्रिपिटल फोर्स गृहीत धरू, आणि नॉन इनर्शियलमध्ये आपण नंतर सेंट्रिफ्युगल फोर्स आपण गृहीत धरू. ओके. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हा जो कंपोनंट होरिझॉन्टल कंपोनंट आहे T0 sin of theta, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, अँड इट गिव्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स which required for circular motion of that sphere or ball. Okay, so we can write T0 sin of theta is equal to centripetal force, that is nothing but mr omega square. या ठिकाणी आपण दुसरा फॉर्म्युला m स्क्वेअर बाय r सुद्धा घेऊ शकतो. ओके, त्याला इक्वेशन 2 देऊ आपण. डिवाइड इक्वेशन 2 by 1, we get what? T0 sin of theta upon T0 cos of theta is equal to mr omega square upon em. Here T0 em and em get cancel. We get the formula for r omega square is equal to this g. या ठिकाणी g हे डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय होईल g sin of theta upon only cos of theta, or omega square is equal to, can write g sin of theta upon r cos of theta. Suppose this is equation number 3. Now from this triangle, from figure, in a triangle OAB, in triangle OAB काय दिसेल आपल्याला? साइन ऑफ थीटाची किंमत आपल्याला काढता येईल. साइन थीटा इज इक्वल टू, कॅन राइट दिस साइड AB upon this side OB. But we know that AB is nothing but that is the radius of that circular path R, and OB is the length of that pendulum. So from this we can calculate the value of R is nothing but L sin of theta. Suppose equation number 4, if we put
this value in equation 3 we get omega square is equal to g sine of theta upon the value of r is L sine of theta into this cos of theta. Okay, sine theta get cancelled. We get the value of omega square equal to g upon L cos of theta, or omega is equal to, you can write under root of g upon L cos of theta. Suppose this is equation number 5. Equation 5 आपला काय देतो? That is the angular velocity of that ball or conical pendulum. But we know that what is the definition of period? वेगवेगळ्या चक्रानुसार वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहिल्या. The time required to complete one vibration, one revolution or one oscillation is called as period. मग या ठिकाणी आपला व्याख्या काय करता येईल की एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी त्या स्पिअरला किंवा त्या बॉबला जो काही वेळ लागतो त्याला काय म्हणतो, किंवा एका कालावधीमध्ये काय जे काही अंतर कव्हर केलं जातं आहे की नाही, वन रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी जो काही वेळ लागतो त्याला काय म्हटलं आपण, त्याचा पिरियड. ठीक आहे. अँड वी हॅव द फॉर्म्युला फॉर पिरियड टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा फ्रॉम इक्वेशन 5 इन दिस इक्वेशन वी गेट 2 divided by under root of g upon L cos of theta. किंवा यालाच मला लिहिता येईल, काय लिहिता येईल यालाच इक्वेशन मला 2 under root of L cos of theta upon g. So this is an expression for period of that conical pendulum. या इक्वेशन आपला असं सांगता येईल, the period of conical pendulum depends upon L means that is the length of pendulum, theta that is the semi-vertical angle, and g that is nothing but acceleration due to gravity. And from this equation it is also clear that the period of that conical pendulum does not depends upon mass of that heavy sphere or ball. हा जो हेवी स्पिअर किंवा बॉब आहे त्याच्या मासवर हा पिरियड अवलंबून नसतो, असं सुद्धा आपल्याला याच्यावर सांगतो. जर आपल्याला फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन विचारलं तर पिरियडवरून आपला फ्रिक्वेन्सी काढता येईल, बिकॉज वी नो दॅट पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. सो वी कॅन राईट द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट कोनिकल पेंडुलम. इक्वेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम दॅट इज L is equal to 1/T, or it can be also written as 1 upon 2 under root of g by L cos of theta. So this is an expression for frequency of that conical pendulum. तर अशा प्रकारे कोनिकल पेंडुलम म्हणजे काय त्याच्या पिरियडसाठी एक्सप्रेशन आपण सहजपणे सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी काढू शकतो. ओके, सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो. ओके.